सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलावरून भाजप आणि मोहिते पाटील कुटुंबात पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे। जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहाचे नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी हे नाव करण्यात आलंय। त्यावरून आता राजकीय कलगीतुरा रंगलाय। अटल बिहारी वाजपेयी हे आमचे श्रद्धास्थान असल्याने आम्ही त्यांचे नाव दिल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिली आहे। जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत बहुमताने हा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान या नाव बदलावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाने भाजपला शिव नावाचे वावडे असल्याची टीका करत नाव बदलू नये अशी मागणी केली आहे। श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांचं नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला। सभागृह शिवरत्न या नावाने होतं। त्या सभागृहाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद आहे आणि आमच्या सर्वोच्च नेत्याचं नाव त्या सभागृहाला द्यावं अशी इच्छा सर्वांचीच होती। त्याचा ठराव मी स्वतः मांडला आणि सर्वांनी मग तो ठराव मंजूर झाला। नावाच्या ह्याच्यात मला त्या नावाच्या राजकारणात नाही पडायचं। आमची श्रद्धा अटलजींच्या नावाला होती म्हणून आम्ही ते नाव दिले। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असतं तर येतं किंचितही कुणाच्या मनात ते आलं नसतं की ते नाव काढावं। आणि मी स्वतः देवापेक्षाही जास्त महाराजांना मानतो, त्याच्यामुळे त्याच्यात केवळ राजकारण होतंय, बाकी काही नाही। गेले 40 वर्षापासून सोलापूर जिल्हा परिषदेमधील सभागृहाचे नाव हे शिवरत्न असे होते आणि ते नाव आराध्य दैवत शिवशंकर तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ते ठेवण्यात आलं होतं। पण आज तेच नाव सोलापूर जिल्हा परिषदेमधील भाजपचे स्थानिक पदाधिकारी सत्तेमध्ये असलेले त्यांनी हे नाव बदलण्याचा कुटील डाव रचला आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जैन साहेब यांना शंभू महादेवाची आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली फ्रेम भेट म्हणून दिलेली आहे की ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशामध्ये सत्तेत आलं, आज त्याच हिंदुत्वाचा कुठेतरी त्यांना विसर पडत आहे। द्वेषाच्या राजकारणापायी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे सोलापूर जिल्हा परिषदेमधील स्थानिक पदाधिकारी भाजपचे यांना कुठेतरी वेठीस धरून शिवरत्न हे नाव बदलण्याचा कुटील डाव आखलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं आम्ही नमूद केलेलं आहे की शिवरत्न हेच नाव त्यांनी ठेवण्यात यावं, अन्यथा जे काही नाव त्यांनी देतील त्याला आम्ही काळं फासू, हे आपल्या माध्यमातून त्यांना आम्ही हा इशारा देत आहोत।